विश्व पारखी, विश्व साहित्यिक, विश्व कवी संत कबीर व छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं विश्व पारखी संत कबीर पुरस्कार सूर्य पाहिलेला माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। इतकंच नव्हे तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा सोहळा हे नागपूर मुक्कामी घेतला होता, त्या क्षणाचे ऐतिहासिक साक्षीदार म्हणून सर आहेत आणि त्यांनी कबीरवाणी हा महाग्रंथ अनुवादित केलेला आहे। तो मराठीमध्ये, त्याची मूळ किंमत आहे 1,500 रुपये, परंतु आज राष्ट्रसंत कबीरांच्या जयंतीनिमित्त सवलतीच्या दरामध्ये 500 रुपयामध्ये हा ग्रंथ आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे। भालचंद्र गव्हाणे हे तो ग्रंथ घेऊन समोर बसलेले। तर माझी सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने ही कबीरवाणी हा महाग्रंथ आज जयंती दिनी विकत घ्यावा ही विनंती करतो। आणि विश्व पारखी कबीर साहेब यांच्या जीवनावर आधारित एक अत्यंत ऐतिहासिक मुलाखत या ठिकाणी आदरणीय कराड सर यांच्या संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे। आपण आता बरोबर 6ची वेळ दिलेली आहे। 6 वाजता ही फिल्म सुरू होईल। ही फिल्म संपली की या कार्यक्रमाचे अध्यक्ष, रमाई महोत्सवचे अध्यक्ष ॲडव्होकेट आडकर सर हे प्रास्ताविकपर आपलं मनोगत व्यक्त करतील आणि लगेचच पुरस्काराचा कार्यक्रम आपण सुरू करण्यात येईल। मी आदरणीय सरांना विनंती करतो ही फिल्म सुरू करावी, तत्पूर्वी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं। प्रेक्षकों नमस्कार। जब तू आया जगत में जग हासे तू रोया, ऐसी करनी कीजिए तू हासे जग रोया। जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही रडत होतात आणि जग हसत होते, पण जीवनात असं कार्य करा की शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि जगाच्या डोळ्यात तुमच्यासाठी आसू असेल। हे जीवनाचं खरं तत्वज्ञान। आपल्या जीवनात असं कार्य करा की ते आपल्यासोबत कायम अमरत्व प्रदान करेल। असंच कार्य आपल्या सर्व संत सज्जनांनी आणि महाजनांनी केलं आणि म्हणूनच भारतीय संस्कृती याच महाजनांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला जगण्याचा संदेश देते। या संस्कृतीचे दर्शन आपल्याला विश्वातील सगळ्यात मोठा विश्वशांती असणारा घुमट अर्थातच विश्वशांतीचा डोक इथे होते। विश्वशांतीचा संदेश देणारे या घुमटाचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रधान त्यांच्या भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणाऱ्या या ज्ञान मंदिरात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। प्रेक्षको, परिस्थिती आणि घटनाक्रमाचा कबीर आणि इसवी सनाचा कबीर जिवंत नाही, पण विचार आणि चैतन्याचा कबीर, भावना आणि अनुभूतीचा कबीर, कविता आणि गीतांचा कबीर मात्र जिवंत आहे। प्रत्येक दोहा हे त्यांचे अस्तित्व आहे, प्रत्येक पद हे त्याचे व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचे प्रत्येक विचार ही त्यांची वाणी आहे। अशा वसुंधरेच्या हृदयात धडधडणारी कबीरांची प्रेमवाणी त्यांच्या दोह्यातून आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत। आज प्रेक्षको 22 जून अर्थातच कबीरांची जयंती, त्यांचा जन्मदिवस मानला गेलेला हा आजचा दिवस। याचंच औचित्य साधत या नव्या कोऱ्या कार्यक्रमाची आम्ही आपल्यासाठी सुरुवात करत आहोत। प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर, तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे। सर, संत कबीर यांचा आज जन्मदिवस,
आज कबीर जयंती, मात्र त्यांच्या जन्माविषयी असंख्य मतमतांतर आहे. तर त्यांच्या जन्माविषयी सर्वप्रथम तुम्ही काय सांगाल? या देशामध्ये 15वे शतक जे आहे हे खऱ्या अर्थानं प्रबोधनाचे शतक होतं आणि या 15व्या शतकामध्ये कबीराचं अस्तित्व जाणवतं आणि त्याच्या गुणा सापडतात. परंतु आपल्याला माहिती आहे की आजच्या काळात देखील जर कोणाची जन्मतारीख शोधायची असेल तरी मुझे अवघड बाब होते तर मग खेड्यात जन्माला काही आई म्हणते काय जन्मला, ही जी अवघड गोष्ट होत जाते. तर त्याला इतकी वर्ष झाली अशा ठिकाणच्या वेळेची एखादी तारीख मिळणं फार अवघड असतं. पण लोकभावनेतून, लोकांच्या जीवनामध्ये, लोकांच्या विचारातून आणि वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्या जे कोणी त्यांचे शिष्यगण आहेत त्यांनी काही गोष्टी ज्या लिहून ठेवल्या किंवा सांगितल्या त्याच्यावरून आपण त्याचा अनुमान करू शकतो आणि अशा प्रकारे अनुमानानं आपण ही कबीराची तारीख सांगतो. कारण कधी कधी त्यांच्यात काव्यात येतं की अमुक वेळी असं झाल्या आणि त्यावेळी जन्म झाला. मग काही लोक कविता करताना त्यातून मिळतं की हा पौर्णिमेचा जन्म आहे आणि मग ती पौर्णिमा असेल मग त्या पौर्णिमेचा शोध घेत घेत आपण ती तारीख निश्चित करतो आणि लोकांनी अशा तारखा निश्चित केलेल्या आहेत. अस्तित्व जर होतं पण त्याला आपण तपशील म्हणतो तो फारसा मिळत नाही आणि याचं कारणही असं आहे की तो काळही वेगळा आहे की त्या काळामध्ये एक टाकून दिलेलं मूल असं म्हणतात त्या काळामध्ये की ते नीलू आणि नीमा यांना सापडलं आणि त्याचं त्यांनी पालन पोषण केलं आणि पुढे ते संत कबीर झाले. तर या ज्या प्रचलित लोकांच्या मधल्या समजुती आहेत, लोककथा आहेत, याच्यातून आपल्याला काही भाग निवडून घ्यावा लागतो आणि त्यामुळे कबीरांच्या विषयी जरी अनेक मतांतर असली तरी कबीरांचं अस्तित्व हे त्याच्या साहित्यातून, त्याच्या काव्यातून, पदातून, दोह्यातून आणि लोकांच्या मध्ये असलेल्या त्याच्याविषयीच्या आदरपूर्ण कथेतून आपल्याला कळतं. आजचं पद काय आहे सरांच्या या कबीरवाणी पुस्तकामधलं ते पाहूया. कुठे शोधिसी मजला जीवा, मी तर निकट निवासी, नाही मंदिरी नाही मशिदी, ना काबा कैलासी, नाही कोणत्या क्रिया कर्मी, नाही योग वैरागी, शोधकासनी झणी भेटतो, निमिष मात्र तपासी, म्हणे कबीरा ऐका बंधो, म्हणे कबीरा ऐका बंधो, मीच श्वास निश्वासी. सर माणूस देव शोधत मंदिरामध्ये जातो, मस्जिदीमध्ये जातो, काब्यात जातो, कैलासात जातो, मात्र या सगळ्या बद्दल या पदामध्ये कबीरांनी काय म्हटलं आहे? कबीरांनी आपल्या भाषेत हे पद केलेलं आहे आणि हिंदीचे प्रख्यात लेखक डॉक्टर महावीर प्रसाद द्विवेदी म्हणतात की कबीर भाषा के डिक्टेटर थे, म्हणजे ती आपल्या मनासारखी भाषा बोलू शकत होती आणि म्हणून त्यांनी हे पद त्या भाषेत लिहिलं. ते म्हणतात की मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में, ना ही कोनो क्रियाकर्म में, नहीं जोग बैराग में, खोजी हो तो तुरंत ही मिलो पल भर की तलाश में, कहत कबीरा सुन बैसागो सबकी सांसों सांस में. तर त्यांनी अत्यंत सोप्या लोकभाषेमध्ये हे तत्वज्ञान सांगितलं आहे. याचं कारण असे कबीर वाराणसीत राहतात, काशीमध्ये राहतात आणि काशी नगरी ही महादेवाची नगरी आहे, ही मंदिराची नगरी आहे, ही देवाची नगरी आहे आणि लोक काशीमध्ये येतात. ते याच्याकरता आहेत की आपल्याला पुण्यही मिळेल आणि मोक्षही मिळेल. अशा नगरीमध्ये राहून कबीर प्रश्न विचारतात की तू कुठे शोधतोस त्यामध्ये, आणि त्याचं उत्तर ते देताना म्हणतात हा जो प्राणी तळमळतो आहे याचं कारण असं आहे की माणसाला आपल्या अस्तित्वाबद्दल खूप संदेह आहे आणि शंका वाटते आणि अस्तित्वाची जाणीव जेव्हा होते तेव्हा असं वाटतं की मी कोण, कुठून आलो. त्याला जे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरं त्याला मिळत नाही. तर ती उत्तरं शोधायला तो म्हणतात की देवाने निर्माण केलं देव कुठे आहे, मी त्याला शोधतो. तर लोकांनी ज्या गोष्टी प्रस्थापित केल्या त्याचा शोध घेण्याचा किंवा हे देव कुठे आहे, कुठे भेटेल यासाठी मनुष्य तळमळ करत असतो.
मग तो तीर्थस्थानी जातो, मग तो हिमालयावर जातो, मग तो तपस्या करायला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो देवाचा शोध घेत असतो की देव मला मिळाला की मी त्याला अमुक अमुक मागेल किंवा माझं सगळं सार्थक होऊन जाईल, माझं जीवन बनवून जाईल. तर माणसं फार चतुरही आहे, शहाणी आहे, हुशारही आहे आणि चतुर शहाण्या हुशार माणसाने एक कार्यक्रम करून टाकलेला आहे की इथे देव भेटेल की मग लोकांनी त्या त्या ठिकाणची ती संस्थानं मठ ही प्रस्थापित केलेली असतात की या इथे हे मिळेल. तर कबीरांनी पहिल्यांदा सांगितलं की ही जी जागा आहे, या ज्या तुम्ही ज्या जागा निवडतात, ही जी प्रार्थना स्थळं तुम्ही निवडतात त्याच्यामध्ये देव राहत नाही. देव राहत असतात तर त्याच्या पुढेच लोक भीक मागायला बसले नसतात. मोठी गंमत आहे की ही ज्याच्यासाठी तुम्ही बसलेले आहात लोक त्याच्या बाहेर बसलेले आहेत की आम्हाला काहीतरी मिळावं. तर यासाठी कबीर म्हणतात की या सगळ्या ठिकाणी तू जो शोध घेतात तर तो शोध तुला या ठिकाणी तुला संपणार नाही, या ठिकाणी तुला कुणीही मिळणार नाही, देव मिळणार नाही. तुला असं वाटेल की हे या प्रार्थनाचा याच्यात नाही मिळालं, दुसऱ्या ठिकाणी नाही, तर तिथेही नाही. ही ठिकाणं आहेत, ही माणसांनी निर्माण केलेली ठिकाणं आहेत आणि माणसांनी निर्माण केलेल्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व कसं करू शकतो. आणि यासाठी ते म्हणतात की जर खरोखर शोधणार असेल जो कोणी असेल तर तो काही हठयोग करून क्रिया करून मला ईश्वराची प्राप्ती झाली तपस्या करून असं म्हणणार नाही. तर तो क्षणार्धात त्याला ते ज्ञान होईल आणि हे ज्ञान तुलाही होऊ शकतं. निमिष मात्र तपासणीमध्ये क्षणात तुला हे ज्ञान होऊ शकतं. कारण कहे कबीर सुनबई साधू सबकी सांसो साधू. ते असं म्हणणे की श्वास निश्वास जो आहे या प्रत्येक श्वास निश्वासामध्ये तो चैतन्याचा झरा वाहतो आहे आणि अशा चैतन्याच्या झराला तू बाहेर शोधतोस, तो आत आहे. माणसं चुकतात, शोध घेतात. असं म्हणतात की एक गोष्ट सांगतात. माझे एक मित्र होते, त्यांनी सांगितलं की ते एकदा रेल्वेच्या एका डब्यात बसले आणि त्यांचं पाकिट कोणीतरी पाहिलं आणि चोराला असं वाटलं की आता हे पाकिट आपण चोरावं म्हणून तो त्याच्या मागे चालत राहिला, प्रत्येक त्याच्यावर नजर ठेवत राहिला आणि थोड्या वेळाने ते बाथरूममध्ये गेले. त्या चोराने सगळं त्यांचं सामान शोधलं, सगळ्या गोष्टी शोधल्या, त्याला सगळं ठिकाण माहिती काढलं, सगळं निरीक्षण होतं, पण त्याला जे त्याचं पैशाचं पाकिट ते काही सापडलं नाही. आणि ते बाहेर आले. शेवटी स्टेशन आलं, ते दोन्ही उतरले खाली. तर जाताना त्या चोराने विचारलं की माफ करा, मला एक मोठा प्रश्न पडलाय, तुम्हाला विचारू का? तुम्ही तुमचं पैशाचं पाकिट कुठं ठेवलं ते मला काही सापडलं नाही. तर त्यांनी काय केलं, त्याच्या खिशात हात घातला पोटाच्या आणि त्यातून बाहेर काढलं आणि दाखवलं, म्हणे हे मी तुझ्या पोटात ठेवलं होतं. आणि माणूस असा आहे की तो सगळं शोधेल पण स्वतः शोधणार नाही. आणि त्यामुळे माणसाची अशी गफलत होते की त्याला असं वाटतं की हे सगळं बाहेर आहे, पण ही गोष्ट बाहेर नाही, ती आत आहे आणि जी माणसाजवळ आहे तिथे न शोधता तो जर इतरत्र शोध घेतला तर त्याला ते कधीही सापडणार नाही. तर म्हणून कबीराचं म्हणणं असं आहे की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहायला शिका. आपण पाहतो की वारीमध्ये जेव्हा हजारो वारकरी जात असतात तेव्हा एकमेकाला प्रणाम करून ते माऊली म्हणत असतात. म्हणजे मी असं म्हटलं की दर्पणामध्ये आपण दिसू शकतो तेव्हा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणू दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्या विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला साष्टांग नमस्कार करतो. तर हे जे माणसाचं माणूसपण आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्याचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. आणि म्हणून हजारो वर्ष ही वारी चाललेली आहे आणि माणसं एकमेकाला प्रणाम करतात. काहीही तिथे गोंधळ होत नाही, काहीही गडबड होत नाही. बरोबर एकमेकाला ते माऊली म्हणून एकमेकाचा सन्मान करीत आदर करीत निघतात. माझे एक मित्र होते, प्राध्यापक होते, ते दरवेळी पंढरपूरला जायचे. कधी त्यांना त्या
गर्दीमध्ये दर्शन व्हायचं नाही, तर ते कळसाचं दर्शन करूनच यायचं. तर माणसाच्या मनामधल्या भावना याच महत्त्वाच्या आहेत आणि माणूस हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि हे महाभारतापासून तर आत्तापर्यंत माणूस हा केंद्रबिंदू कसा आहे हेच लोकांनी सांगितलं आणि त्यातच तुम्ही परमेश्वर पाहायला शिका. हीच कबीराची शिकवण आहे. खूपच सुंदर. प्रेक्षक हो, कबीरवाणीचा पहिला भाग आज तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माणूस म्हणजे काय आणि आपल्यातल्या आपलेपणाचा स्वतःचा शोध कसा घ्यायचा आणि स्वतःचा शोध घेत आपली उपजीविका कशी करायची हे सरांनी आज आपल्याला कबीरवाणीच्या पहिल्या भागातून सांगितलं. भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार. बुरा जो देखना मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई. क का केवल नाम है, दो का बीज शरीर और र घट में रमीरा, ताको नाम कबीर. या विचारपीठावरील मान्यवर, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, त्यांना ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहोत, उत्सुक असतात. ते ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, व्याख्याते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह हयात अध्यक्ष. मी तह हयात अध्यक्ष का म्हणतो हे मी आज सांगतो आपल्याला, कारण अनेक संमेलनाध्यक्ष होऊन गेले. मी स्वतः साहित्य परिषद महामंडळावर मी विश्वस्त आहे. पण सर्व संमेलनाध्यक्षांचे विक्रम ज्यांनी मोडले ते श्रीपाद सबनीस सर. 30 दिवसामध्ये 25, 26, 27 कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. पूर्ण महाराष्ट्र, भारतभर भ्रमण करतात. कुठल्याही लहान कार्यकर्त्याच्या कार्यक्रमालाही जाणारा असा मोठा माणूस आज आपल्या तिथे उपस्थित आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मी आणि विठ्ठलदादा गायकवाड आम्ही दोघ जण चांगले चांगले उपक्रम करत असतो. विठ्ठलदादांनी सांगायचं आणि मी ऐकायचं, मी सांगायचं आणि विठ्ठलदादांनी ऐकायचं, असं आमचं समीकरणच झालेलं आहे. आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. 2 महापुरुषांच्या संयुक्त जयंत्या आहेत. एक विश्वपारखी संत कबीर आणि दुसरे छत्रपती शाहूजी महाराज. आज या 2 जयंत्याच्या आम्ही हा विचार केला की आपण एकत्रित दोघांना सन्मानित करावं. फुले शाहू आंबेडकर विचारमंत यांच्यातर्फे आज आमचे विठ्ठलराव गायकवाड त्याचे अध्यक्ष आहेत, मुख्य संयोजक आहेत. ते रमाई महोत्सवाचे मुख्य संयोजक आहेत. सकारात्मक कायम आम्ही सकारात्मक काम करत असतो. आणि फुले आंबेडकर शाहू मंच असो किंवा महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक असो, इथं जो माणूस रमाईंच्या चरणी लीन तो आमचा. बस, जातपात काही नाही. जो रमाईंच्या चरणी लीन तो आमचा. त्यामुळे तिथं म्हणा किंवा इथं म्हणा, आज अनेक पुरस्कार प्रदान समारंभ आम्ही केलेले आहेत. एक खुर्ची घ्या या वाडेकर साहेब. परशुरामजी वाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात तुमचं स्वागत करावं. परशुरामजी बसा. आज आपण हे दोन्ही पुरस्कार जे आहेत हे पप्पू लांडा आणि सोनग्रा सर, की ज्यांनी सूर्य पाहिलेला माणूस, 2 मंडळी पुण्यात आहेत की ज्यांनी सूर्य पाहिलेले आहे. ते म्हणजे सोनग्रा सर आणि दुसरे डॉक्टर नम जोशी. नम जोशी 90 आणि 85. आज आपण हा सन्मान करतोय सबनीस सरांच्या हस्ते. मी जास्त फार बोलणार नाही, कारण त्याचं कारण असं की सबनीस सरांचे विचार, सोनग्रा सरांचे विचार आणि अण्णांचे विचार आज ते पुरस्काराला उत्तर देणार आहेत. आणि सबनीस सरांचं व्याख्यान आपण सर्वजण ऐकायला उत्सुक आहोत, कारण त्यांचं प्रत्येक व्याख्यान असो ही एक आपल्याला पर्वणी असते. त्यामुळे मी फार वेळ घेत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.
आणि आपण लगेचच पुरस्काराचं वितरण करणार आहोत. मी सबनीस सरांना विनंती करतो की त्यांनी विश्व पारखी संत कबीर पुरस्कार हा सोनग्रा सरांना द्यावा आणि शाहूजी पुरस्कार हा पुपुल अण्णांना द्यावा. एवढंच कुठे सांगा ना. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सबनीस साहेब, तसेच सत्कार मूर्ती आचार्य रतनलालजी सोनग्रा साहेब, पप्पू साहेब, इथे शाहू फुले विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते, संयोजक विठ्ठलरावजी गायकवाड साहेब आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनी. आज योग कसा आहे बघा. कबीर म्हणजे महान. आपण कबीराचा कालखंड थोडक्यात जर बघितला तर ते भारतीय अंधार योग होतं. अंधार योग कशाचं होतं की त्या काळी बौद्ध धर्म संपलेला होता आणि यवनांचं साम्राज्य आणि हिंदू लोकांचं राज्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी आले होते. अंधश्रद्धा, चार वर्ण, चातुर्वेद्य, धर्म, कांड आणि पोथी पुराण याचा उद्रेक झाला होता. तो उद्रेक एखाद्या भूकंपासारखा उद्रेक झाला होता आणि त्याचा जो लावारस होता त्या लावारसाने संपूर्ण भारताला पाखरलं गेलं होतं, म्हणजे संपूर्ण केलं. आणि त्यावेळेला कबीर रविदास ही जी आहे त्या लावारसातली ही प्रकाशाची फुले आहे आणि आपल्या फुले आंबेडकरी विचाराचा त्या तोच पाया आहे. फुले आंबेडकरी विचाराचा पाया हा शाहू महाराजांना जो अभिप्रेत होता, तसंच शिवाजी महाराजांना जो अभिप्रेत होता, त्याचप्रमाणे कबीर महाराजांचे हे जे विचार आहेत ह्या विचारावर आपली ही प्रगती आहे किंवा विचार परंपरेची आहे आपली ही परिवर्तनाची लढाई आहे. कबीरांचा जो कालखंड आहे, त्यांचं जे साहित्य आहे ते भक्तिमार्ग नसून ते चळवळ होती आणि ती चळवळ जी होती परिवर्तनाची चळवळ होती. आणि त्या परिवर्तनाच्या चळवळीतून त्यांनी जे काही इतिहास निर्माण केलेला आहे तो कबीर आज रतनलालजी सोनग्रा साहेबांनी घराघरात पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि हे जे साहित्य आहे, रतनलाल सोनग्रा साहेबांचे जे साहित्य आहे, आपण जे वाचलं तर ते नाकारलेल्या लोकांचं, वंचित लोकांचं साहित्य आहे. हे म्हणजे एसी मध्ये बसलेल्या किंवा अगदीच होरे असणाऱ्या लोकांचं, हे नकोरे लोकांचं साहित्य आहे. आणि अशा प्रकारचं साहित्य हे त्याची जी बीज आहेत ही बीज कबीर साहेबांच्या साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक छोटंसं उदाहरण देतो. आता त्यांनी बोलता बोलता एक सांगितलं होतं, भुरा जो देखन में चला भुरा मिले या न कोई, भुरा जो देखन में चला भुरा न मिला कोई, दिल जो अपना खोजा मुझसे बुरा न कोई. म्हणजे आता त्यांनी सांगितलं आपल्याला किस्सा की पैसे चोर जो आहे तो चोराचे पाकिट त्याच्या खिशात आहे आणि तो दुसरीकडे शोधतोय. कबीर साहेबांनी आपल्या धुळ्यातून हे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खरोखर चांगलं व्हायचं असेल, मन शुद्ध करायचं असेल, मनचंग करायचं असेल तर स्वतःला बदलायला पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. परंतु आपल्याकडे वेगळंच होतंय. दुसरा जो दोहा आहे त्यांचा ते असा आहे की पोथी पड पड जग मुया, पोथी पड पड जग मुया, पंडित ना कोई ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. प्रेमाची फक्त 2.5 अक्षर आहे. तुम्हाला वेद जे काही तुमचे आपले पोथ्या पुराण काय किंवा पीएचडी जरी घेतली काय आणि जगातल्या सगळ्या पदव्या जरी घेतल्या काय, प्रेम जर तुम्हाला कळलं नाही, माणुसकी जर तुम्हाला कळली नाही, प्रेमातलं जे 2.5 अक्षर आहे ते 2.5 अक्षराचा खूप मोठा संदर्भ आहे. ते संदर्भ म्हणजे प्रेमामध्ये काय अर्थ असतो ते यांच्या साहित्यातून मिळतो. त्याचबरोबर यांचं साहित्याचं काम रतनलाल सोनग्रांचं आहे, भोपलजी साहेबांचं काम जे आहे साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. या दोघांना हा जो पुरस्कार मिळालेला आहे, भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. दुसरी एक गोष्ट, रतनलाल सोनग्रा साहेबांचं हे काम फक्त मराठीत नाहीये, ते हिंदीमध्ये पण आहे. आणि ह्याच कार्याची दखल घेऊन भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार, संत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केलेला आहे. तो पुरस्कार मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी या ठिकाणी जाहीर करत आहे. त्यासाठी एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि या कार्यामध्ये आम्ही भारतीय दलित साहित्य अकादमी असो, राष्ट्रीय चंद्रकांत महासंघ असो किंवा इतर सगळे फुलेशाह आंबेडकर विचारायचे, आम्हाला जो माणूस आहे तो साहित्यिक माणूस हवा आहे, तो असा कमीपणा आहे तो भरण्याचं काम आपल्याला सोनग्रा साहेबांच्याकडून होत आहे. आणि त्यांना आपण दीर्घायुष्य लाभूया
त्याचबरोबर त्यांचं कितीतरी आपण कौतुक केलं तर ते कमीच पडणार आहे, कारण आमच्याकडे साहित्यिकच होत नाही. आमच्याकडे पुढारी होतील, आमच्याकडे उद्योजक होतील, पण साहित्यिक होत नाही. तर अशा प्रकारचे दुर्मिळ व्यक्ती आमच्याकडे आहेत. ज्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं सूर्य पाहिलेला माणूस, मी तर म्हणतो सरस्वती ज्यांनी पाहिलेली आहे, म्हणजे सरस्वती कुणीच पाहिलेली नाही, पण अक्षरशः सरस्वतीला प्रसन्न करून पाहिलेला माणूस, सूर्यापेक्षा असा चमकणारा माणूस साहित्य क्षेत्रामध्ये आज आपल्या समोर आहे. मी खरोखर त्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला संयोजकांनी 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार. जय भीम, जय हिंद. सर्वप्रथम सर्व महामानवांना, महापुरुषांना अभिवादन करतो. आज विश्व पारखी संत कबीरजी यांची जयंती निमित्त आज मला सन्मानित करण्यात आलेला आहे. इथे व्यासपीठ थोर विचारवंत सर्वांचा मी आभार मानतो आणि माझ्यासाठी जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत, सतत माझ्यासाठी माझ्या सुखात दुःखात उभे राहतात, अशा सर्व माझ्या मित्रांचा मी आभार व्यक्त करतो. मी इथेच थांबतो आणि सर्वांना जय भीम. जय भीम, नमो बुद्धा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे विचारवंत आणि खरंच प्रमोदने फार सुंदर सांगितलं की हयात अध्यक्ष हे फार कमी लोक झाले. कारण आपल्याला माहिती की साहित्य मंडळानं अशी सोय केली होती की त्यांनी त्यांना काही खर्च द्यावा आणि तरी सगळीकडे जावं आणि वर्षभर कार्यक्रम करावे. पण मला वर्षभर कार्यक्रम पुढे दिसले नाही, परंतु गेली कित्येक वर्ष सर अध्यक्ष असल्यापासून आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम मला पाहायला मिळाले आणि म्हणून खरोखरच हयात अध्यक्ष जर कोण असेल तर सबनी सर. हे असं का घडतं याचं एक कारण असं आहे. मी फार गमतीनं कधी कधी सांगतो, लोक मला म्हणतात इतकं तुमचं वय झालं आता कशाला झालं पाहिजे. तर बाळासाहेब भारतींची एक आठवण मला येते. बाळासाहेब भारती अगदी विकलांग होते आणि तरीही एका कार्यक्रमात चालले होते. ते गाडीत बसणार तर त्यांचा मुलगा मोठा, तोही म्हाताराच, तो म्हणला कशाला जाता दादा म्हणला. तर बाळासाहेब भारती त्याला म्हणाले की अरे उद्या तू मला जाळून टाकणार आहेस, आजचा दिवस तरी कामाला येऊ दे. अक्षरशः मी चकित झालो की बाळासाहेब भारतीयांनी आपल्या मुलाला काय उत्तर दिलं आणि आपण काय करू शकतो. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा चांगलं काम करीत असतो तेव्हा आपलं आयुष्य वाढत असतं. हे काम आपलं आयुष्य वाढवण्याचं आहे. महापुरुषांचं जे मोठेपण आपण सांगत असतो ते आपलं आयुष्य वाढत असतं. आज या ठिकाणी कबीर जयंती आहे. कबीर जयंती, कबीर हा फार एक महत्वाचा मनुष्य आहे. आपल्याला माहिती आहे की आचार्य अत्रे मराठी माणसाची व्याख्या करत होते की ज्या माणसाला ज्ञानेश्वराची एक ओवी आणि तुकारामाचा एक अभंग येतो तो मराठी माणूस. मी भारतीय माणसाची व्याख्या केली की ज्याला कबीराचा एक दोहा येईल तो भारतीय. प्रत्येक भारतीयाला कबीर माहिती आहे आणि प्रत्येक जण कबीराचा उपयोग करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की राज कपूर सारख्याने आपल्या चित्रपटामध्ये जेव्हा त्याने तो चित्रपट काढला आपल्या डाकूंच्या वरती, तेव्हा त्याच्यामध्ये तो नायक खूप अस्वस्थ होतो की आता मी काय करू, मी सवय करून सापडलेलो आहे आणि हे सगळे दरोडेखोर हे तर काही सोडत नाही, हिंसा सोडत नाही. पण त्यावेळी कबीराचा दोहा मागून ऐकू येतो आणि तो दोहा असा आहे की जीवन मरण विचार कर पुरे काम सवार, जिन पंथन तुझी चालना सोयी पंथ जवार, तुला गेलं पाहिजे पुढे. महात्मा फुलेंनी देखील जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला त्या काळात त्यांना कबीर आठवला. म्हणजे कशाना कबीर आठवेल. आपल्याला माहिती की आचार्य अत्रे यांना आयुष्यामध्ये कबीर त्यांनी काय केलं, हा जो दोहा थोड्या वेळापूर्वी आमच्या याच्यावरती ऐकला असेल तुम्ही, तो दोहा त्यांनी चांदीच्या पत्रावर स्वतःच्या हस्ताक्षरानं कोरून असा समोर ठेवला होता. मी तो पाहिला आणि अत्रेने ते कबीराचा दोहा ठेवला होता की जब तू आया जगत में जग हासे तू रोए, ऐसी करनी कीजिए तू हासे जग रोए.
म्हणजे कबीराचा दोहा आचार्य अत्रेंनी आपल्या टेबलावर चांदीच्या याच्यामध्ये कोरून समोर ठेवला. आणि मला खूप आनंद वाटतो की आचार्य अत्रेंना मी एका अर्थानं गुरु मानतो, की ज्या माणसानं आयुष्यामध्ये सगळ्या ठिकाणी प्रवेश केला, जो कुठलं असं क्षेत्र नाही जिथे ते गेले नाही. मलाही असं वाटलं की आपणही अशा क्षेत्रात जावं, की आपणही अत्रेंच्या सारखं जावं, बोलावं, लिहावं, करावं, आणि ही प्रेरणा मिळाली. आणि कबीर हा फार मोठा या देशातल्या लोकांचा, सर्वसामान्यांचा प्रेरणा स्रोत आहे. कारण सामान्य माणसाला एखादी हिंमत जेव्हा येते, ती हिंमत एखाद्या दोहातून मिळते. मराठी माणसाला एखाद्या अभंगातून, तुकारामाच्या अभंगातून हिंमत मिळते की आपण जगलं पाहिजे आणि आपण अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार केला पाहिजे. आजच्या दृष्टीने मी सांगतो तुम्हाला, या देशामध्ये सत्ताधारी, सत्ताधीशांनी नेहमीच माणसामध्ये भेद केलेले आहे. पण माणसाचे भेद करताना त्यांनी द्वेष निर्माण केला नाही. आपण कसं आहे की माझे एक खूप वैशंपायन नावाचे मित्र होते, मोठे साहित्यिक होते. त्यांनी एका वाक्यात टिळक चरित्र लिहिलं. असे वैशंपायन काय म्हणाले की हो असं आहे सर, मला म्हणाले की आम्ही जाती मानल्या पण जाती भेद केला नाही. आपण जाती आहेत म्हणायचे पण भेद केला नाही. पण आता कसं झालं की आपण भेद करत आहोत आणि द्वेष करत आहोत आणि एकमेकांच्या धार्मिक तेढ निर्माण होत आहे. ही धार्मिक तेढ देखील देशाला फार घातक आहे. आणि म्हणून कबीर हा दोघांना, हिंदू मुस्लिम दोघांनाही उपदेश तर देतात, पण त्यांना एकीचा संदेशही देतात. आणि तो एकीचा संदेश असा आहे की तुम्ही दया करणं शिका. सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे करुणा आहे. ज्या माणसाच्या मनात करुणा आहे तोच मनुष्य कलावंत होतो, तोच साहित्यिक होतो, तोच मोठा मनुष्य होतो, तोच महान होतो. क्रूर आणि कठोर माणसं काहीच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे देशामध्ये करुणेचा प्रसार करणं, दयेचा प्रसार करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि प्राणी मात्रावर दया करण्याची फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते म्हणतात की हिंदू कहू तो मैं नहीं, मुसलमान मैं नाही. मी हिंदूही नाही, मुसलमानही नाही. पंचतत्व का पुतला गैवी खेले माही. हा पंचतत्वाचा जो पुतळा आहे तो माझ्या अदृश्य रूपाने माझ्या शरीरात आहे आणि तो मी आहे. आणि याच्याकरता ते सगळं प्रयत्न करतात आणि लोकांना अंधश्रद्धेपासून मुक्त करतात. ते म्हणतात की अरे पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. जर दगडाच्या देवाला प्रार्थना केल्यानं जर काही होत असेल तर मी पर्वताचीच पूजा करतो. उससे तो चक्की भली पीस काय संसार. त्याच्यापेक्षा जाता काय वाईट आहे की जग सगळं दळून त्याच्यातून पीठ घेतं आणि माणसं जगतात, खातात, अन्न दळून मिळतं. तर अशा प्रकारे बौद्धिक, वैचारिक, तार्किक मोठा विचार की जो बुद्धिवंतांना देखीलही आवडेल, बुद्धिवंतांना देखील मान्य होईल असा जो मानसिक, तार्किक आणि विवेकी विचार आहे तो कबीरांचा विचार आहे. आणि म्हणून मला या कबीरांच्या विषयी खूप आस्था आहे. मी कबीर वाणी हा ग्रंथ अली सरदार जाफरी यांनी जवळजवळ 50 वर्षापूर्वी प्रकाशित केला होता हिंदुस्थानी प्रचार सभेत. त्याची एक प्रत मला मिळाली तर मी त्याचा अनुवाद सुरू केला की मराठी काव्यात ते करू का. आणि मग बरीच वर्ष लागली त्याला. जवळजवळ 8 वर्ष ते सगळं अनुवाद चाललं होतं. कधी काय करायचं, कधी काय करायचं. एकदा मी वसंतदादा पाटलांना भेटलो आणि म्हणालो की सर मी कबीर मराठीत केलेला आहे तर मला थोडी मदत कराल तर बरं होईल. त्यांनी ठीक आहे काय खिशात हात घातला, 8,000 रुपये निघाले. ते 8,000 रुपये मला दिले, हे घेऊन जा पण कर तुझं काय करायचं. पण आश्चर्य वाटेल ते 8,000 रुपये मी कशाकरता वापरले. कारण मी एका झोपडीत राहत होतो, मला राहायला जागा नव्हती उल्हासनगरमध्ये. तुम्ही झोपड्याच्या ऐवजी एक घर बांधलं 8,000 रुपयामध्ये. म्हटलं कबीरांनी लोकांना काय सांगितलं, जो घर फुके अपना चलो हमारे साथ. ज्यांनी आपला घरदार सोडून माझ्या बरोबर यावं अशी कलंदर माणसंच मला आवडतात. पण मी म्हटलं की अरे कबीरांनी मला झोपडं दिलं, बाकीच्यांना झोपडं जाळायला सांगितलं, पण मला मात्र कबीरामुळे झोपडं मिळालं. आणि तिथे मी ते अनुवाद केला, एकाला वाचायला दिला, त्याने तो हरवून टाकला. म्हणजे जवळजवळ 200 पद मराठी काव्यात अनुवाद केले ते त्यांनी म्हटलं सापडत नाही, हरवलं. मी पुन्हा शोधून काढलं
एका लायब्ररीमध्ये भिवंडीच्या ते मला मिळालं, पुस्तक मिळालं, परत अनुवाद केला. हा एक फार म्हणजे माझ्या मनाला भाग होता की काय करावं आता. अशी माणसं असतात की आपल्याला ते, पण तो मराठी काव्यात अनुवाद केला. आणि मग असा प्रसंग आला की जीवन जातच असतं, पुढे जातच असतं. माझी मुलगी अमेरिकेला गेली आणि तिनं सांगितलं की पप्पा आता तुमच्या मनासारखं तुम्ही करा. मी म्हटलं आता कसं मनासारखं, तर तुला कबीर आपल्याला राहिलेला आहे, तो छापायचा आहे. आणि मग 1,500 रुपये किमतीचं ते पुस्तक सुंदरपणे छापलं आणि ते आता कमीत कमी किमतीत लोकांना मिळावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते पार्टीमध्ये ते होईलही, पण तोपर्यंत ती म्हणली कशाला वाट पाहता, आपणच आपले देऊन टाकावं सगळं. तर आपण हे द्यायचं ठरवलं आहे की कबीर हा मराठी काव्यामध्ये तसाच्या तसा केला. आता जे पद आपण थोड्या वेळापूर्वी चित्रपटात त्याचा जो भाग पाहिला, त्याच्यामध्ये पहिलं पद असं होतं की मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में, खोजी होई तो तुरंत ही मिल पल भर की तलाश में, कहत कबीर सुनवई साधू सबकी सांसो सांस में. याचं मी मराठी रूपांतर जे केलं ते पहा असं आहे की कुठे शोधसी मजला जीवा, मी तर निकट निवासी, नाही कोणत्या मंदिर मशिदी ना काबा कैलासी, नाही कोणत्या क्रियाकर्मी नवे योग वैरागी, शोधकास मी त्वरित भेटतो निमिष मात्र तपासी, म्हणे कबीरा ऐका साधूजन, मीच श्वास निश्वासी, मीच सगळ्याच्या श्वास निश्वासात आहे. तो मला झालेला आनंद मी या सगळ्या मराठी काव्यात केला. आणि असं वाटू लागलं की खरोखर कबीर मराठीत आलेला आहे आणि मराठीच आहे कबीर, असं त्याच्या सगळ्या शिकवणीतून वाटू लागतं. तेव्हा खूप वेळ घेता येईल, मला खूप बोलता येईल, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये आज कबीर फार महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की माझे मित्र कुमार प्रसिद्ध माझे क्लासमेट होते, त्यांनी समाजवादासाठी सगळं वाहून घेतलं, पण आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी आपल्या मुलाचं नाव कबीर ठेवलं. काय हे ठेवण्याचं कारण की तो सर्व ऐक्याचं, भारतीय ऐक्याचं प्रतीक आहे. आणि आज भारतीय ऐक्य धोक्यात आहे. त्यामुळे कबीराची शिकवण फार अधिक जरुरीची आहे, हीच मला या ठिकाणी आडकरांनी सांगितलं की तुमचा आम्ही पुरस्कार देतो. मी सांगितलं की आता खरं म्हणजे पुरस्कार मी बंद करणार आहे. ते म्हणले कशा करतो, म्हटलं असं आहे की नेहरू फुलेंना मी पुरस्कार दिला, कसला, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा, 25,000 रुपये आणि प्लस महाराष्ट्र शासनाचा सत्कार. आणि नेहरू फुलेंना म्हटलं भाऊ तुम्ही हा सत्कार स्वीकार करावा. ते म्हणजे रतनलाल, मला संत तुकारामाचा पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यानंतर मी कुठलाही पुरस्कार स्वीकारणार नाही. आणि अक्षरशः आम्ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कार मग आमचे शेलार मामा म्हणून आहेत कीर्तनकार, त्यांना दिला. याचं कारण असे की शेवटी पुरस्कार हा महत्त्वाचा नसतो, तो त्याच्या मागची जी भावना आहे लोकांची ती महत्त्वाची आहे. आणि म्हटलं की जेव्हा आडकर सांगतात की त्यासाठी काय करायचं, तुम्ही घ्या हा, म्हटलं ठीक आहे आता मी घेईन. पण आश्चर्य म्हणजे त्याच क्षणाला दिल्लीहून पत्र आलं की अखिल भारतीय सद्गुरू कबीर अवॉर्ड हे तुम्हाला देण्यात आले. असं आहे की चांगलं काम करताना खरोखरच चांगल्याच भावना मिळतात, चांगलीच माणसं मिळतात आणि चांगल्याच लोकांची संगत होते, चांगल्याच विचारांना आपण पाठिंबा देतो. आपण या ठिकाणी आलात याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांची जयंती संबद्ध विश्वामध्ये साजरी होत असेल, परंतु ती इथं पुण्यात विठ्ठल गायकवाड आणि आपण सगळे साजरी करतो ते संत कबीर यांना विनम्र अभिवादन करू. आज
तसेच स्टेजवर उपस्थित आदरणीय ज्यांना संत कबीर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते आमचे गुरुवर्य आदरणीय आचार्य रतनलालजी सोनाग्रा, तसेच ज्यांना शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला ते माझे सन्मित्र आदरणीय बपरूजी हनुमंतांना, या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र आदरणीय विठ्ठल गायकवाड साहेब, आदरणीय आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रमोद आटकर साहेब, आम्हाला नेहमी आमच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहणार आहे. म्हणजे एखाद्या रात्री बेरात्री एखाद्या मोठ्या माणसाला कार्यक्रमाला बोलवा असं कोण जर असेल तर पटकन नाव श्रीपाल सबनीस सरांचं आठवतं. आणि हक्काचा माणूस ज्याला आम्ही म्हणतो की बेधडकपणे आमच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा राहणारा आणि आम्हाला ताकद देणारा, छोट्या मोठ्या कार्यक्रमाची पर्वा न करता परंतु लढ म्हणण्याची ताकद आणि पाठीशी उभे राहण्याची ताकद प्रत्यक्षपणे देणारा आदरणीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य म्हणता येईल श्रीपाद सबनीस सर, या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट गवळी साहेब, सर्व अनेक मान्यवर कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय युवराज बनसोडे, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज संत कबीर महाराज यांची जयंती आहे. ही जयंती तर साजरी होते ती संबंध चळवळीतल्या सगळ्या वस्त्यांमध्ये साजरी व्हायला पाहिजे, सगळ्या मस्जिदीमध्ये साजरी व्हायला पाहिजे, सर्व राजकीय पक्षांनी साजरी करायला पाहिजे. पण दुर्दैवाने ती साजरी होत नाही, कारण कबीर कोणाला पचत नाही. कारण कबीर हा ज्याला समजला त्यांना समजला, कारण की कबीरांना पकडा गेलं ते सहज तुमच्या हाताला लागत नाही, त्यामुळं ते असूड घेऊनच उभे राहतात. त्यामुळं कबीरांच्या विचारावर चालणं खूप कठीण आहे. म्हणून या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या नंतर या देशामध्ये, या विश्वामध्ये जर प्रखट मत कुणी मांडलं असेल इथल्या व्यवस्थेवर, इथल्या समाज व्यवस्थेवर, इथल्या एज्युकेशनवर, सगळ्या व्यवस्थेवर भाष्य कोणी केलं असेल तर ते कबीराने केलं असं माझं मत आहे. परखडपणे केलेले, कोणाची परवा केली नाही. आणि या देशामध्ये जाती व्यवस्था आणि सगळ्या व्यवस्थावर प्रहार करत असताना गरिबाची बाजू घेऊन शान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत कबीरांनी केले असं माझं मत आहे. संत परंपरेतला मोठा माणूस, त्यामध्ये तुकोबा असेल, ज्ञानेश्वर असेल, गाडगेबाबा असेल आणि बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांपर्यंत ही ओळ येते. पण त्यामध्ये कबीरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं पुढची संत परंपरा नामदेवापासून ही अत्यंत भक्कमपणे उभी राहिली. बाबासाहेबांसारखा विश्ववंदनीय माणूस हा कबीराला गुरु मानतो, गुरु करतो, ही साधी गोष्ट नाही. मी कधी कधी विचार करतो की बाबासाहेबांचे जे गुरु आहेत ते किती मोठे आहेत. त्यांचा नुसता अभ्यास केला तरी दुसऱ्या कोणाची गरज सुद्धा नाही की आम्हाला हात लावण्याची, नाही का, की एवढे मोठे गुरु बाबासाहेबांनी केले. प्रत्येक गुरु हा हिऱ्यासारखा आहे. म्हणजे म्हणून साधी गोष्ट नाही. बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची जी वजन आहे किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेकडे आपण पाहताना त्यांनी जे 3 गुरु केलेले आहेत ते गुरु एवढे मोठे आहेत की ते विश्वामध्ये सगळ्यात मोठे गुरु आहेत. असे गुरु दुसरे कोणी केलेच नाही. असे गुरु बाबासाहेबांनी केले. त्यामुळं आज बाबासाहेब मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये अत्यंत जिवंतपणे उभे राहतात. ते या गुरु ज्यांना केले त्यांच्या विचारांनी प्रेरितून बाबासाहेबांनी या विश्वामध्ये गरिबाची जी बाजू वाटली ती मोठी आहे. तर मी पप्पू अण्णा यांना शाहू महाराज पुरस्कार दिला, त्यांना त्यांचं कौतुक करतो.
रतनलालजी यांना संत कबीर म्हणजे खरं म्हणजे माझ्या मुलाचं नाव कबीर आहे. मला नाव ठेवण्याची संधी मला मिळाली. माझ्या आईने माझं नाव परशुराम ठेवलं, त्यामुळं मी काही तिला अडवू शकलो नाही. आणि त्यामुळे माझ्या नावाचा खूप गोंधळ असतो. गावठाणात किंवा सदाशिव पेठ इकडं आलं की मला परशुराम भाऊ म्हणतात. मी जरा थोडं मराठा सेवा संघातिकडे गेलो की मला पुरुषोत्तम म्हणतात आणि काही ठिकाणी काही लोक माझं नावच घेत नाही काय. तर हे माझ्या नावाची खूप गडबड आहे. पण मला कधी वाटतं की माझ्या आईने परशुराम नाव ठेवलं असलं तरी मी विचाराने आंबेडकरवादी आहे, त्यामुळं मी आंबेडकरी विचारचा परशुराम आहे. आणि इथल्या रूढी परंपरावर परशुरामाचा जो भाला आहे तो मात्र मी इथल्या व्यवस्थेवर नक्की उगारण्याचा प्रयत्न करत असतो. हा, आणि तो सातत्याने केलाय. त्यामध्ये आम्हाला बाळकडूच हे कबीरापासून मिळालेलं आहे. त्यामुळे मला संधी मिळाली माझ्या मुलांची नावं ठेवायची. ते एकाचं नाव मी कबीर ठेवलं आणि एकाचं नाव अमन ठेवलं. आता आमच्या घरात 2 नावं आलीत, कबीर आणि अमन. त्यामुळं संधी मिळेल तेव्हा आम्ही ही नावं ठेवलेली आहेत. तर नावात काय असतं असं म्हणतात, परंतु कबीर महाराजांनी खूप म्हणजे मी आज सकाळपासून त्याचे अनेक डोळे, मी रोज घरामध्ये प्रत्येकाने कबीर महाराजांच्या अर्धा तास तरी घरात डोळे ते लावले पाहिजे. खूप मजा येते, ऐकायला बरं वाटतं आणि समजले कबीर अजून मजा येते. त्यामुळं जीवनामध्ये जगत असताना कबीरांचा विचार घेऊन जगले तर आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. एवढी ताकद कबीर वाणीमध्ये. किती भाष्य कबीर करतात. मी कधी कधी त्यांचं ऐकून मला अंगावर काटे फुटतात. ते डायरेक्ट अल्लाला देखील चॅलेंज करतात. ते म्हणतात की तुम्ही करणे कशाला लावताय भोंग्याला. आता भोंग्याचा जो वाद आहे, जो आता बघितलं तुम्ही सगळ्याला त्रास होतो. कबीर महाराज म्हणतात तुमचा देव झोपलाय का, तुम्ही कशाला करणे लावताय. म्हणजे एवढाच जर तो जागृत असेल तर तुम्ही बांग द्यायचं काही कारण नाही. तेवढं धाडस कबीर त्या काळात करू शकतात. दुसरं कोण केलं तर भांडणच आहे, पण कबीर महाराज याच्यावर किती मोठं डेअरिंग आणि बोलण्याचं धाडस. त्यांच्याबद्दल कोणी काही करू शकत नाही. आणि म्हणून कधी कधी कार्यकर्त्यांबद्दल मी म्हणत असतो ते कधी कधी आपल्या विठ्ठलाला सांगत असतो, ऐशी वाणी बोल कबी न बोले झूठ, ऐशी जगा बेट कोई न बोले उठ. कधी कधी दात आणि जिभेचा देखील संवाद कबीर मला सांगतात. दंत गहे कबीर को, म्हणजे दंत गहे जीवन को तू अकेले में 32 आहे. कधी कधी लोकांच्या जिभेतली ताकद असते नाही का. खूप 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 त्याला असं वाटतं माझं कुणी वाकडं करत नाही, म्हणून ते जिभेचा दाताचा संवाद कबीर महाराज सांगतात. तर दंत कहे जीवन को तू 32 हम 32 तू अकेले माय, एक बार शाबानो तो फिरत का ले जाय. म्हणजे आमच्या 32 दातेत तू एकटी जीभ आहे, तू फडफड करू नको. त्या दिवशी आम्ही चावू त्या दिवशी तुला बोलता येणार नाही. तुकडा पडल्यावर बोलणार कुठं. जीभ म्हणते दाताला बरोबर आहे, तुम 32 मैं अकेली हूं मैं, लेकिन एक बार टीडी चली तो 32 भी गिर जाए. म्हणजे एकदा वाकडी चालली तर लोक बघा सकाळपासून संध्याकाळवर सपाटा मारतात. माफी मागितली त्याला सोडत नाही. म्हणजे जीभ किती सांभाळून वापरली पाहिजे हे कबीर महाराजांच्या डोळ्यातून समजतं. त्यामुळं शेवटचा डोहा सांगतो तो थोडासा वात्रट आहे, परंतु मी आमच्या पॅन्थरच्या कार्यकर्त्यातून नेहमी ऐकायचो. म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्याची व्यथा काय तर कबीर महाराज म्हणतात, गांडू भडवे रंग उडाए मर्दों के होते हाल. गांडू भडवे रंग उडाए मर्दों के होते हाल, पतिव्रता भुकी रही पेढे खायचे ना. म्हणजे या देशामध्ये पतिव्रता ही उपाशी आहे आणि आजपर्यंत ती उपाशी आहे, पण पेढे कोण खात आहे. एवढ्या डेअरिंगपणे एवढ्या निर्भडपणे मानणारा हा कबीर माणूस हा लोकांनी समजून घेतला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा आदरणीय रतनलाल सोनाग्रा साहेब हे आमचे सूर्य पाहिलेला माणूस मी नेहमी म्हणतो की ज्यांनी बाबासाहेबांना पाहिले त्या माणसाला आपण बघत आणि या वयात देखील ते प्रचंड मोठं लाग वाटेल आपल्याला एवढं मोठं काम ते करतात. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे कबीराचं पुस्तक विकत घ्यावं, ते मी बी विकत घेणार आहे असं या ठिकाणी सांगतो.
पुन्हा त्यांना दीर्घायुष्य लागो, 100वी त्यांनी गाठो अशा सदिच्छा देतो. पप्पू अण्णा देखील यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. मध्ययुगातील अंधार युगामध्ये मानवतेचा प्रकाश फिरणारे संत कबीर आणि आधुनिक काळातील जात धर्माच्या जंजाळामध्ये गुंतून बसलेल्या समाजाला दिशा दाखवणारे शाहू महाराज, या दोघांच्या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, प्रणाम करतो, वंदन करतो. कबीराच्या विचाराचं पुण्य आणि शाहू महाराजांच्या कार्याचं संचित पेरणारे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर, रमाईचा पुत्र आणि कबीर आणि शाहू महाराजांना साथ घालणारा, त्यांची आठवण ठेवणारा विठ्ठल गायकवाड, या कार्यक्रमाला उपस्थित एक कार्यकर्ता संत कबीराबद्दल किती उत्तम बोलू शकतो याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून परशुराम वाडेकरांच्या रूपाने मी बोलतो. ते नेते परशुराम वाडेकर, ज्यांना संत कबीराच्या संतत्वाचा पुरस्कार मिळाला, ते आधुनिक काळातील सर्वार्थाच्या संतत्वाची पूजा करणारे आणि संतत्व पेरणारे अभ्यासू विद्वान आचार्य सोनाग्रा, आंबेडकरी चळवळीचा वारसा आनंदराज आंबेडकरांच्या गुरु मानून त्यांच्या वारशामध्ये, त्यांच्या निष्ठेनं दलित चळवळीमध्ये आंबेडकरी विचार आणि कार्याची पूजा बांधणारा आमचा हनुमंत अण्णा बपूल, अण्णांचे जीवलग अशा प्रकारचे बंधू निलेश भाऊ, त्यांचे गुरु बनसोडे, आपल्या सर्वांना आणि मला सुद्धा आदरणीय असणाऱ्या परम आदरणीय सोनाग्राताई, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती निहारा प्रकाशनच्या स्नेहसुद्धा कुलकर्णी आलेले आहेत, त्यांची नोंद मला आवश्यक वाटते. संघमित्राताईचं काम तर आपण आयुष्यभर अनेक कार्यक्रमातून अनुभवतो, त्याची सेवा संबंध बेरजेमध्ये आपण स्वीकारतो आहोत. अजून या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. चंद्रपूर गडचिरोली भागातून एक अस्सल आणि प्रतिभावंत कवी खेमराज भोयर इथे हजर आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला महात्मा फुल्यांचं सुंदर चित्र आणि चरित्र महाराष्ट्राला प्रदान करणारे सिद्धहस्त लेखक बाळ भारसकरांचे मित्र आहेत, ते आलेले आहेत. थोरबे आमचे आलेले आहेत, इंग्रजीचं सुंदर अशा प्रकारचं ज्ञान असणारे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची एक विशेष अशा प्रकारची शोभा आहे. स्वतःच्या रचनेतून भिन्नगीते गाणारे, गायनामध्ये अत्यंत पहाडी आवाजामध्ये गाणं, सुंदर गाणं गाणारे आणि आपली गायन सेवा रमाईच्या पावलाशी सेवेशी रुजू करणारे घनश्याम धेंडे इथे हजर आहेत. एक वेगळ्या प्रकारचा माहोल या सर्व श्रोत्यांनी रसिकांनी निर्माण झालेला आहे. या कार्यक्रमाला इरफान भाई आहेत, त्याचबरोबर युवराज बनसोडे आहेत, ॲडव्होकेट गवळी आहेत, दिलीपराज प्रकाशनाचे शंकरराव आहेत, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रवाहातील वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत. वेगवेगळ्या धर्माचे, बौद्ध धर्म, हिंदू धर्म, इस्लाम धर्म, मानव धर्म
या धर्माचे सर्व धर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत. कारण कबीराला कोणताही धर्म नव्हता. आणि म्हणून दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, शाहू महाराजांचे अनुयायी आहेत, लोकमान्य टिळकांचे अनुयायी आहेत, सावरकरांचे अनुयायी आहेत, सर्व महापुरुषांचे, महात्मा फुलेचे आहेत, महात्मा गांधीचे सुद्धा आहेत. पण अनुयायी नाही ते संत कबीराचे नाहीत. कारण जातच नाही संत कबीराला. कोणत्या जाती जन्मला हे माहीत नाही. जन्माबद्दल वाद आहे, धर्माबद्दल वाद आहे. आणि म्हणून धर्मात न जन्मलेला आणि धर्म न पाळणारा, धर्म न मानणारा असा निर्गुण निराकाराला सर्व एकत्रित अशा प्रकारचा एकत्र विचार मांडणारा असा संत कबीर, याला कोणीही आज वारसा नसताना प्रमोदराव आडकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी, ज्याला कोणाचीही आठवण नाही, कोणीही आठवत नाही, त्या कबीराची आठवण आपल्या साक्षीनं त्यांनी या ठिकाणी साक्ष जिवंत केली. त्यांचा जन्म सोहळा साजरा केला. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्र, बाबासाहेबांचे 3 गुरुपैकी 2 गुरु हे या आजच्या जयंती सोहळ्यामध्ये त्यांना सन्मानित करतो आपण. शाहू महाराजांना गुरु मानलं आणि कबीराला गुरु मानलं आणि महात्मा फुलेला गुरु मानलं. यापैकी 3 गुरूंची आज जन्म साजरा करतो आहोत. आणि ही अत्यंत महत्वाची, महाराष्ट्राचा नकाशा बेचिराग झालेला आहे. एकीकडे ओबीसीचं आंदोलन चालू आहे, दुसरीकडे मराठा आंदोलन चालू आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज फुले शाहू आंबेडकरांचा राहिलेला नाही. तो शिवाजी महाराजांचाही महाराष्ट्र राहिलेला नाही. तो लोकमान्य टिळकांचाही महाराष्ट्र राहिलेला नाही. हा महाराष्ट्र एकसंघ होता. पण या संबंध महाराष्ट्राच्या समूहामध्ये भिंती उभ्या झाल्या. जुन्या रूढी परंपरांचं भूत मांडीवर बसलं आणि वितुष्ट निर्माण झालं. एक अत्यंत शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये जळणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, जळणाऱ्या देशाच्या परिस्थितीमध्ये सर्वांना एकत्र मानवतेच्या धाग्यामध्ये एकत्र गुंफणारा असा कबीर आणि साक्षराच्या प्रेमाचं तत्वज्ञान संबंध जगाला सांगणारा कबीर या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे. या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ही अत्यंत मला महत्वाची बाब वाटते. कबीर कुणाला आज काही देत नाही. कबीराकडून कबीराची दुकानदारी मांडण्यासारखं काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये निस्वार्थ भावनेनं कबीराचा विचार, कबीराची एकात्मतेची भावना, कबीराचा धार्मिक एकतेचा विचार हा प्रमाण मानून त्यांनी 2 पुरस्कार ठेवण्याचा प्रयत्न केला. एक शाहू महाराजांच्या नावाने आमच्या हनुमंत अण्णाला पुरस्कार दिला गेला. बाबासाहेबांचं काम तर भारताच्या मध्ये विश्वामध्ये वंदनीय आहे. असा वारसा चालवत असताना आजच्या काळामध्ये आनंदराज आंबेडकरांना प्रमाण मानून, एकच अशा प्रकारचा गुरु मानून त्याच्या निष्ठेतून आमच्या अण्णाने दलित संबंध सामाजिक चळवळीमध्ये पुढाकार घेतलेला आहे. ते कामगार संघटनेचा अध्यक्ष त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि हे त्यांच्या जीवावर बनसोडे नावाचे गुरु, त्यांचे कुठे ते आलेले मागेच आहे, युवराज बनसोडेच्या गुरुला ते मानतात. आणि आपल्या सख्या भावाची भाऊबंदकी तर महाराष्ट्रामध्ये शापच आहे. ती पवारांच्या मध्ये भाऊबंदकी झाली, अनेकांच्या मध्ये भाऊबंदकी झाली. पण आमच्या अण्णांनी मात्र आपल्या सख्या भावाचं, आपल्या निलेश भाऊचं नाव विसरलेलं नाही. त्याला जीवलग भाऊ असं म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्या परिचय पत्रामध्ये. ही भूमिका मला महत्वाची वाटते. ज्याला भाऊपणा सांभाळता तो दुसऱ्याला परक्या माणसाला कसा भाऊ म्हणेल तो, सख्खा भाऊ ज्याला सांभाळता येत नाही तो. आणि म्हणून आमच्या हनुमंत अण्णांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. संघटन कौशल्य त्यांचं आहे, सेवाभावी त्यांचा भूमिका आहे. ते क्रांतिकारक भूमिका बजावतात असं मी ऐकलं आणि फार आनंद वाटला मला. त्यांच्या पराक्रमाचे अनेक किस्से मी ऐकण्यावाले आहे, मी इथं सांगण्यासारखे नाही. म्हणजे दुसरे सत्कार मूर्ती जे आहे, खरं म्हणजे ते वयानं ज्येष्ठ आहेत, ज्ञानानं ज्येष्ठ आहे. 85 वर्षाच्या वयाचा हा तरुण आजही, त्याला खरं म्हणजे पुरस्काराची काहीच गरज नाही. पण संत कबीराच्या नावाचा पुरस्कार ऐकल्यानंतर ते नाही म्हणणं शक्य नाही. कबीराचा अवमान करण्याची भूमिका सोडागरांची असू शकत नाही.
तरी कबीर वाचला, कबीर अभ्यासला, कबीर जगलेले सोनाग्रा आहे. त्यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये किती संदर्भ दिले. सोनाग्रा सरांना एक त्यांचा धर्म असला पाहिजे, त्यांची कोणती तरी जात असली पाहिजे. त्या जातीच्या पलीकडे, त्या धर्माच्या पलीकडे जाऊन वसंतदादा पाटलांचा संदर्भ आला, आचार्य अत्र्यांचा, वसंतदादा मराठा, अत्रे ब्राह्मण, आणि कबीरा तर जातच नाही. कबीर आणि अत्र्याला एकत्र जोडणारे सोनाग्रा मला संबंध, संवादी भूमिकेतले संवाद मला सुंदर वाटतात. अण्णाभाऊ साठेच्या शायरीला कधी काळी झील मारून त्यांची साथ देणारे, झोपडीमध्ये राहून आयुष्य जगणारे अशा प्रकारचे मुंबईतले सोनाग्रा संबंध महाराष्ट्राचे कधी झाले त्यालाच कळालं नाही. शरद पवारांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. अण्णाभाऊ साठेवर लिहिलं, कबीरावर लिहिणारी माणसं महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नाही. त्यामध्ये सोनाग्रा आहे. आणि ही भूमिका महत्वाची. कबीराची भूमिका ही जोडणारी भूमिका, मानवतेचा धागा आहे कबीर म्हणजे. हिंदू मुसलमानांना एकत्र जोडणारा हा दुवा आहे. आणि म्हणून कबीराचे विचार, कबीराचे दोहे हे हिंदी साहित्यामध्ये तर प्रसिद्ध आहेत, पण भाषांतर केल्यानंतर जगातल्या सर्व वाङ्मयामधल्या सर्व मानवतेला जोडणारा धागा म्हणजे कबीर, अशा प्रकारची माझी भूमिका झालेली आहे. कबीराच्या आयुष्यातले, कबीराला मारण्याचा प्रयत्न झाला. अनेक त्या राजाच्या काळामध्ये त्याला जवळजवळ 52 वेळा मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण कबीर मेला नाही. कबीर ईश्वरवादी आहे, पण त्यांचा ईश्वर दगडा धोंड्यात नाही, त्यांचा ईश्वर हा मंदिरात नाही, हे तीर्थामध्ये ते महत्व देत नाही. पाणी सगळीकडे सारखं आहे, तीर्थच का पवित्र, अशा प्रकारचं लॉजिक, विज्ञान निष्ठा, विज्ञान ज्या काळात जन्माला आलेलं नव्हतं त्या काळामध्ये कबीराची भूमिका ही विवेकवादी आहे, विज्ञानवादी आहे. आणि म्हणूनच या पातळीवरती विचार करताना कबीराची संबंध वैचारिक भूमिका ही मला प्रचंड मानवतावादी वाटते. हा विश्व कल्याणाचा विचार घेऊन आपल्या मनामध्ये तो जन्माला येतो आणि संबंध वाढतो. त्याच्या मृत्यू संबंधी सुद्धा प्रचंड मतभेद आहे. मुसलमान आणि हिंदूंचं ऐक्य, आयुष्यभर त्यांनी ऐक्याचा प्रयत्न केला, पण मेल्यानंतर त्या झोपडीमध्ये मध्ये कबीर गेला आणि नंतर फक्त फुलं उरली. त्या फुलांचा स्वीकार करताना हिंदू आणि मुसलमान दोघे भांडले. काही फुलं हिंदूने घेतली, काही फुलं झोपडीतून त्या मुसलमानाने घेतली, आणि त्याच्यावर मग कबर झाली, त्याच्यावर मग दुसरी समाधी झाली. अशा काही प्रकार झालेले. म्हणजे कबीराचं जीवन हे वादग्रस्त आहे, पण कबीराचा विचार वादग्रस्त नाही, वाद मिटवणारा आहे. कबीराचा विचार वाद मिटवणारा आहे. आणि म्हणून सर्व वादावरती कबीर हा एक जालिम अशा प्रकारची, एक रामबाण अशा प्रकार. कबीराचा राम आग लावत नाही, कबीराचा राम सद्गुणी राम आहे. कबीराचा राम हा मानवतेला जोडणारा राम आहे. मोदीचा राम हा आग लावतो, पण कबीराचा राम मात्र माणूस जोडतो आहे. म्हणून रामायणातला राम कबीराने स्वीकारलेला नाही, हा वेगळा राम त्यांनी स्वीकारला. निर्गुण निराकार अशा प्रकारचा सद्गुणाचा राम, माणुसकीचा राम त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून या सर्व पातळीवरती या संबंध कबीर ते शाहू महाराज असा एक मोठा 400-500 वर्षाचा हा कालखंड विचाराच्या संबंध धाग्याने जोडला जातो. बुद्ध पाठीमागे, बुद्धाचा विचार मागे पडल्यानंतर, क्षीण झाल्यानंतर कबीर जन्माला येतो. आणि हा कबीर ज्या काळामध्ये अंधश्रद्धेचा संबंध डोंगर उभे राहिलेले, ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्थेचा संबंध नंगानाथ चालू आहे, वर्ण व्यवस्थेतून भेद निर्माण केलेला आहे, अंधश्रद्धेतून संबंध घात, आपण या माणसाच्या संबंध पूजेतून, अर्चेतून, नवसायासातून अंधश्रद्धेला ऊत आलेला आहे, हिंसा वाढलेली आहे. पण कबीर मात्र या सर्वांपासून दूर आहे, तो कोरडे ओढतो. मराठीत जे तुकारामांनी कार्य केलेलं आहे ते हिंदीमध्ये कबीराने केलं. म्हणून तुकाराम आणि कबीर हे उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारे हे दोन्ही दुवे आहेत. हे संत साहित्यातले महानायक आहेत. आणि म्हणून या दोन्ही संतांनी परखडपणे समाजावरती, या रूढी परंपरांच्या वरती, या संबंध भेदभावनेच्या संदर्भामध्ये, अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये, कर्मकांडाच्या संदर्भामध्ये अत्यंत कोरडे ओढलेले आहेत. आणि म्हणून कबीर
तुकारामाला तरी महाराष्ट्रामध्ये थोडस आहे, उत्तर भारतातले कबीराचे संबंध भक्त अनेक प्रचंड आहे. हे सर्व सूरदासाच्या तुलसीदासाच्या तुलनेमध्ये कबीराचा एक वेगळा पंथ आहे. तुलसीदासाच्या विचाराला मर्यादा पडतात, सूरदासाला भक्तीची मर्यादा पडते, तुलसीदासाचा रामायणातल्या संबंधाच्या भक्तीला मर्यादा पडते. पण कबीराचा विचार, कबीराची कविता हिंदी साहित्यामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्याच भूमिकेतून पुढे विचार करताना आधुनिक काळामधले शाहू महाराज हा एक जनतेचा राजा आहे. हा राजेशाही मधला लोकशाही जपणारा राजा आहे, ज्यांनी गंगाराम हरिजनाच्या माणसाला हॉटेल काढून दिलं, तिथे स्वतः चहा पिली. माणगावच्या परिषदेतून बाबासाहेब आंबेडकरांसारखा महानेता त्यांनी उभा केला. शाहू मिल निर्माण केली, औद्योगिकरण केलं, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निर्माण केल्या, वेगवेगळ्या जातीची वसतिगृह निर्माण केली आणि या वसतिगृहातून त्यांनी मानवतेचा विचार पेरला. हिंदू आपल्या विधवेचा विवाहाचा कायदा निर्माण केला, आंतरजाती विवाहाचा कायदा निर्माण केला, त्याचबरोबर आरक्षणाचा कायदा 50% आरक्षणाचा कायदा निर्माण केला. असा लोकशाहीच्या पूर्वी, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये 1920च्या सुमारास शाहू महाराजांनी जे कायदे निर्माण केले त्याला संबंध जगात तोड नाही. जगामधला पहिला राजा आहे की ज्यांनी या समतेच्या दृष्टीने पुढे पावलं टाकत असताना एक नवा इतिहास निर्माण केला. जर शाहू महाराज नसते, जर महात्मा फुले नसते, तर बाबासाहेब आंबेडकरांचं पर्व आपल्याला पाहता आलं असते की मला शंका वाटते. आणि म्हणून महात्मा फुले निर्मिकवादी आहेत, ते ईश्वर मानतात, परंतु बाबासाहेबांनी मात्र ईश्वर अमान्य केला. कबीर ही ईश्वर मानतो, तो निर्गुण निराकार मानतोय. असा कबीराला स्वीकारलं, महात्मा फुलेला स्वीकारलं, पण बाबासाहेबांनी मात्र ईश्वर मानणारे, ईश्वर न मानणाऱ्या बुद्धाला बाबासाहेब शरण गेलेले. या सर्वांची बेरीज कशी करायची, संवादी बेरीज कशी करायची, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. बाबासाहेब ईश्वर न मानता, ईश्वर न मानणाऱ्या गुरुला मानतात. ईश्वर मानणाऱ्या गुरुला, ईश्वर मानणारे कबीर, ईश्वर मानणारे महात्मा फुले आणि ईश्वर न मानणारे आंबेडकर, हे शिष्य आणि गुरु यांचं नातं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे निरेश्वरवाद आणि ईश्वरवाद हे दोन महत्वाचे नाहीत, दोन्ही मध्ये मानवतावाद महत्वाचा आहे. जी मानवता कबीराने जपली, जी मानवता शाहू महाराजांनी जपली, त्या मानवतेचे पुजारी आज आपण आहोत. मानवतेचे मारेकरी कोण आणि पुजारी कोण एवढाच फक्त फरक आजच्या काळामध्ये शिल्लक आहे. आणि मानवतेच्या पुजाऱ्याच्या दृष्टीने, सेवा करण्याच्या दृष्टीने हे प्रबोधन आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, संबंध देशातलं प्रबोधनाची संबंध दिशा चुकलेली आहे, संबंध वाटचाल चुकलेली आहे. पुन्हा आपल्याला अ ब कड सुरू करावं लागेल. आणि म्हणून या सर्व पातळीवरती विचार करताना महापुरुषांच्या संवादी विचाराची बेरीज आपल्याला करायची गरज आहे, जी आपल्या सोनागराच्या भूमिकेतून आपल्याला जाणवते. त्याने अण्णाभाऊ साठे पण जपला. जो अण्णाभाऊ संबंध दलित समाजामध्ये जन्माला आला आणि वाटेगाव ते मुंबईचा प्रवास, जे मोठा जीवन रशियाचा प्रवास झाला, वाटेगाव ते रशिया वाया मुंबई, हा जीवन प्रवास साधा प्रवास नाही. अनेक 35 कादंबऱ्या, 10-12 लोकनाट्य, अनेक पोवाडे, स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला स्वातंत्र्याच्या दृष्टीनं. याचा संबंध सोनागरांनी त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत काम केलेलं आहे. अण्णाभाऊंनी त्याची एक फकीरा कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली. दोघांमध्ये वितुष्ट नाही, बाबासाहेबांना अर्पण केलेली कादंबरी अण्णाभाऊंची. अण्णाभाऊंनी आपली दुसरी कादंबरी आचार्य आत्र्याला अर्पण केली. आत्रे ब्राह्मण, बाबासाहेब दलित, अमर शेखरला अर्पण केली अण्णाभाऊंनी कादंबरी. म्हणजे मुसलमानाला सुद्धा अर्पण केली, आपल्या नातेवाईकांना अर्पण केली. विविध धर्माच्या लोकांना अर्पण केलेल्या पुस्तकाच्या कलाकृती जर अण्णाभाऊच्या लक्षात घेतल्या आणि ज्ञानेश्वराला वंदन केलंय, शिवाजी महाराजांना वंदन केलंय, या संबंध पातळीवरती सर्व जाती धर्माचे जे मानदंड आहेत याला अण्णाभाऊंनी कवेत घेण्याचा प्रयत्न केला. द्वारकीला जवळ केलं, महाराष्ट्रा जवळ केलं, बाबासाहेबांना जवळ केलं, तुमच्या समाजवाद्यांना जवळ केलं, शेतकरी कामगार पक्षवाद्यांना जवळ केलं. या रे या सगळे अशा प्रकारचं त्यांचं गीत आहे. ही सर्व संवादी भूमिका महत्वाची आहे. आणि म्हणून
सर्व मानवामध्ये भेद आहेतच, ते दूर करून सर्व माणसांचा एकोपा कशात आहे हा विचार मांडणारे महापुरुष हे महत्वाची बाब आहे. ते महापुरुष पूजणे हे आपलं कर्तव्य आहे. महापुरुषाची वाटणी करता कामा नये, महापुरुषाची छाटणी करता कामा नये. आणि म्हणून शाहू आदी कबीर म्हणजे मानवता, महात्मा फुले आणि आगरकर म्हणजे मानवता, तुमचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्याचं प्रेम हे निश्चित नाकारण्यासारखं नाही. त्यांची देशभक्ती निश्चित मानलीच पाहिजे, टिळकांची देशभक्ती मानलीच पाहिजे. स्वातंत्र्याच्या प्रती असणारी त्यांची सामाजिक भूमिका मला मान्य नाही, परंतु स्वातंत्र्याच्या प्रती असणारी त्यांची निष्ठा ही प्रमाण मानली पाहिजे. माणसामधलं मर्यादा वजा करायच्या आणि सामर्थ्य स्वीकारायचं, असं कबीराच्या बाबतीमध्ये, तुमच्या शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये, सर्व महापुरुषांच्या बाबतीमध्ये असं करत करत सामर्थ्याच्या बेरजेवर मानवता जगू शकते, मानवता सुरक्षित राहू शकते, मानवी जगाचा विकास होऊ शकतो. यालाच विकास म्हणतात. दुसरा विकास मला मान्य नाही, या कल्पनेतून विचार आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, देशाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रबोधन, नेमकं शुद्ध प्रबोधन कोणतं, तर शुद्ध प्रबोधन म्हणजे कबीर आणि शाहू महाराजांची बेरीज. ही बेरीज वाढत राहील. संबंध महापुरुषाच्या बेरजेतूनच आपल्याला मानवता साध्य करता येईल. आणि म्हणून कबीर वंदनीय आहे. कबीराला कोणत्या जातीच्या धर्माच्या चौकटीत बसवण्याचं कारण नाही. मानवता धर्म हा व्यापक धर्म आहे. 700 कोटीला पोटात घेणारा धर्म म्हणजे मानवता धर्म. 700 कोटीच्या जीवनाची, जीवाची काळजी करणारा, त्यांच्या भविष्याची काळजी करणारा धर्म म्हणजे मानवता धर्म. सर्व जगाच्या भिंती, धार्मिक भिंती, संकुचित भिंती, देशाच्या भिंती बाद करून माणसाला जोडणारा धर्म म्हणजे मानवता धर्म. जो मानवता धर्म कबीराने पूजला, कबीराने जपला आणि शाहू महाराजांनी जपला. शाहू महाराज हे आर्य समाजिष्ट होते. त्यांनी वेद प्रामाण्य मान्य केलंय. आर्य समाजच्या अनेक सभांना त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय. आणि म्हणून पण जाती व्यवस्था मानली नाही. आणि म्हणून शाहू महाराजांची सुद्धा आपल्याला या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या सुधारणा करून, स्त्रियांच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये अत्यंत आपल्या संस्थांमधल्या अत्यंत व्यापक कलावंताची सोय केली. मुसलमान समाजाला अत्यंत त्यांनी प्रोत्साहन दिलं. अनेक पैलवानांना, गामा पैलवान त्यांनी प्रोत्साहन दिलं, आर्थिक मदत केली. अल्लादिया खा गायक ज्यांना त्यांनी घर बांधून दिलं, त्याला पैसे मदत केली. अनेक मुसलमानांच्या संबंध मशिदींना मदत केलेला हा राजा आहे. हिंदू पंडितांना पण मदत केली आहे. अनेक तुमच्या वृत्तपत्रांना, मुकुंदराव पाटलांना मदत केली, किर्लोस्करांना मदत केली. अशा प्रकारच्या विविध धर्म आणि लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांचं भांडण जरूर होतं, ते वेदोक्त प्रकरणावर होतं, परंतु दोघेही आत्मीयतेनं एकमेकाकडे पाहत होते. टिळक ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंतांना शाहू महाराजांनी पत्र लिहिली. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिले की तुम्ही मला त्याची जी प्रकृती ती आहे ती मला कळवत राहा वरचेवर. दार पाठवा म्हणले. त्यांनी चांगल्या डॉक्टरांचं नाव सुचवलं श्रीधर पंतांना. आणि टिळक गेल्यानंतर 10 दिवसानंतर त्यांच्या वेळेच्या पद्धतीप्रमाणे काही कपडे वगैरे पाठवलेले. ही आत्मीयता टिळकांनी जपलेली आहे. आणि हे मी सांगत नाही, त्यांचे शाहू महाराजांचे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय. शाहू महाराजांनी टिळकांच्या भांडणामध्ये एकमेकाचं लावून देऊन ब्राह्मण वेगळे आणि ब्राह्मणेतर वेगळे असा जो वाद महाराष्ट्रात निर्माण केला तो चुकीचा आहे. दोघांच्या संवादाच्या जागा सुद्धा आहेत, होत्या. दोघेही महापुरुष एकमेकाला प्रमाण मानत होते. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर टिळक आणि शाहूंची भूमिका ही पूरक ज्यावेळी ठरली, बेरजेमध्ये ज्यावेळेस घेऊ तेव्हा महाराष्ट्राचा उद्धार आपण करू शकू. अशी शाहू महाराजांच्या संदर्भातलं हे स्मरण हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. पण स्मरण करताना केवळ हार घालायचा, केवळ जय जयकार करायचा ही भूमिका महत्वाची नाही, तर त्यांच्या विचाराचं अनुशीलन करणं, परिशीलन करणं, त्यांचे विचार अंमलात आणणं, खरे विचार आणि समग्र विचार मांडणं. एकांगी विचार मांडण्यामध्ये भांडे पेटतात. आज विष पेरणी चालू आहे. जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं विषाची पेरणी आज चालू आहे. ती विषाच्या ऐवजी अमृताचं पेरणं जर करायचं असेल
तर कबीर आपल्याला पेरावा लागेल, शाहू महाराज आपल्याला पेरावा लागेल आणि मग त्याचं पीक आपल्याला एकतेच्या रूपानं आनंदाच्या रूपानं मिळेल. आणि हे दोन्हीही महापुरुषांचे आजचे पुरस्कार दोन्हीही वारसाला अत्यंत सुंदरपणे देण्यात आले, सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान करून देण्यात आले. ते पात्र आहे सर्वार्थानं, सोनाग्रा हे सर्वार्थानं कबीराच्या भूमिकेला न्याय देणारे आहेत, त्यांची भूमिका जगणारे आहेत आणि म्हणून त्याला पुरस्कार दिला. तो अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारचा. आणि हनुमंतांचं काम सुद्धा शाहू महाराजांच्या वारशात निश्चितपणे आपल्याला वंदनीय आहे आणि म्हणून अण्णाचं जे अभिनंदन करतो. आणि या दोघांच्या या संबंध सोहळ्याला आपण विविध जाती धर्माचे लोक आलेला, ब्राह्मणापासून ख्रिश्चनापर्यंत आणि मुसलमानापर्यंत सगळे धर्माचे लोक या ठिकाणी मोजून आलेले आहेत. मला याचा फार आनंद झाला. असेच कार्यक्रम मला पाहिजे आहे, असेच कार्यक्रम मला पाहिजे. एक जात एक धर्म या देशाला परवडणार नाही, ती घात करेल. आणि म्हणून एक सर्व जाती धर्माचा एकोपा हा मला संविधानातला भारत मला इथे दिसतोय तुमच्या रूपात. संविधानातला भारत मला इथे जसा दिसतो तसा बाहेर सगळीकडे दिसावा अशी माझी अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझी भाषण संपवतो. धन्यवाद.